Hello friends, our today's topic is conservation of angular momentum. Angular momentum त्याचं कॉन्झर्वेशन. लिनियर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन आपल्याला माहिती आहे. बघा, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय म्हणते? इट सेज दॅट इन द ॲब्सन्स ऑफ एनी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजे एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स नाही आहेत, ते ॲब्सेंट असतील अशा सिच्युएशनमध्ये linear momentum of an isolated system is conserved. I will repeat, in the absence of any external unbalanced force, linear momentum of an isolated system is conserved. This is the conservation of linear momentum. हे झालं आपण आता 11th मध्ये स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता इन दिस स्टँडर्ड किंवा ह्या वेळेला ह्या डेरिव्हेशनमध्ये आपण काय बघणार आहे तर कॉन्झर्वेशन कशाचं तर अँग्युलर मोमेंटमचं बघायचं आहे. आता वी नो अँग्युलर मोमेंटम इज ॲनालॉगस टू लिनियर मोमेंटम. आपण हे पाहिलेलं आहे. मागचे जे आपले सेशन्स झालेले आहेत त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम, म्हणजे लिनियर मोमेंटम ट्रान्सलेशनलमध्ये आणि अँग्युलर मोमेंटम आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये. बोथ आर ॲनालॉगस. इन अ सिमिलर मॅनर टॉर्क इज ॲनालॉगस टू फोर्स, हे पण आपण पाहिलेलं आहे. नाउ विथ सुटेबल चेंजेस, आपण काहीतरी सुटेबल चेंजेस करायचे आहे. दिस कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ह्याचं डेरिव्हेशन आपण जे बघायचं आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला ह्याच्यामध्ये सुटेबल चेंजेस करायला लागणार आहे. मग आता विच वन दॅट? सो फॉर दॅट अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय दिस फॉर्म्युला एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. दिस वी हॅव सीन where r bar is the position vector and p bar is the linear momentum which is equal to mass into velocity. Now differentiating that equation with respect to time t on both the sides, both side ला आपण differentiate करायचे with respect to time. So dl bar upon dt is equal to dt upon dt r bar cross p bar. एल चे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहे आर बार क्रॉस पी बार विच इज अगेन इक्वल टू. आता इथे डिफरन्शिएशन, आता इथे प्रॉडक्ट आहे त्यामुळे प्रॉडक्ट रूल डिफरन्शिएशनचा अप्लाय केला आहे. देअरफॉर आर बार क्रॉस डी बाय डी टी ऑफ पी बार प्लस डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. आता डी पी बार अपॉन डी टी इज नथिंग बट द फोर्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विच इज द फोर्स रिस्पॉन्सिबल. न्यूटन सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग दॅट व्हॅल्यू आर बार क्रॉस एफ बार प्लस डी आर अपॉन डी टी और डी आर बार अपॉन डी टी इज नथिंग बट द व्ही बार. डी आर बार अपॉन डी टी नथिंग बट द व्ही आर बार. सो सबस्टिट्यूटिंग व्ही बार क्रॉस पी बार. आता इथे क्रॉस प्रॉडक्ट आहेत. आता आर बार क्रॉस एफ बार प्लस व्ही बार क्रॉस. आता पी इज नथिंग बट द लिनियर मोमेंटम मास इंटू velocity. v bar क्रॉस v bar हा क्रॉस प्रोडक्ट आहे तो ऑलवेज 0 येणार आहे. देअरफॉर फायनली वी गेट dl bar upon dt is equal to tau which is the torque. As we know torque is equal to r bar cross f bar. Now if torque is the zero torque काही आपला नसेल then dl bar upon dt is equal to 0 येणार. बघा इथे टॉर्क जर 0 झाला तर हा dl bar upon dt काय येणार आहे 0. आता एखाद्या टर्मचं डिफरन्सिएशन 0 कधी येतं? when that term is constant. means dl bar upon dt is equal to 0 implies that l bar is constant. l bar म्हणजेच काय आहे? what is meant by l bar? it is nothing but the angular momentum. As it is constant, its differentiation is 0, or as differentiation is 0, this indicates that L bar is constant. Hence, angular momentum L bar is conserved in the absence of external unbalanced torque tau. This is the principle of conservation of angular momentum. जे की आपण पाहणार होतो हेच कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे आपण डेरिव्हेशन
पाहिलेलं आहे. त्याला डिफरन्सिएशन घेतलेलं आहे आणि ते कॉन्स्टंट दाखवलं. आता हे अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन होतात. आता ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. इन द एक्झाम्पल्स ऑफ बॅलेन्स डान्सचे जे शोज असतात, काही शोज जे असतात, इन सम शोज, काही वेळेला शोजमध्ये कधी बॅले डान्सर बघा डान्स करतात, त्यावेळेला ते राऊंड अँड राऊंड घेतात, त्यावेळेला रेडियस ऑफ स्मॉलर रेडियस घेतात, त्यावेळेला त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. आणि ज्यावेळेला ते आउटस्ट्रेच करतात त्यांचे लेग्स अँड हँड्स, त्यावेळेला फ्रिक्वेन्सी कमी होते स्पीड अटेंड करण्यासाठी. सो बॅलेन्स डान्स शोजमध्ये अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट होतो, हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं म्हणजे ॲक्रोबॅट इन द सर्कसमध्ये ॲक्रोबॅट, ते पण एक्झाम्पल आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं. आईस स्केटिंग अँड डायविंग इन द स्विमिंग पूल, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ conservation of angular momentum. In this example, the product L is equal to I omega. Omega is nothing but the 2 pi n. So I into 2 pi n is equal to constant. हा जो product आहे, this product is maintained the constant. Means angular momentum is conserved. आता related to this equation, we can say, as this is constant, means conservation of angular momentum. What it indicates? Moment of inertia. If moment of inertia is increased, naturally frequency will decrease. And if moment of inertia is decreased, frequency will increase. In order to maintain L, means moment of inertia constant. This is nothing but the conservation of angular momentum.